दरम्यान मसाजोगनंतर सुप्रिया सुळेंनी परळीत जाऊन महादेव मुंडेंच्या कुटुंबाचं सांत्वन केलं। 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या झालेली, मात्र अजून एकाही आरोपीला अटक झाली नाहीये। सुप्रिया सुळेंशी संवाद साधताना महादेव मुंडेंच्या वडिलांना अश्रू अनावर झाले। सुप्रिया सुळेंनी मुंडेंच्या घरातूनच पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि आपण स्वतः तपासात लक्ष घालू असं आश्वासन मग अधीक्षकांनी दिलंय। एखादा मर्डर होतो आणि त्याच्यासाठी त्या बायकोला लढावं लागतंय, नावं पोलिसांना मिळत नाही, असं कधी झालंय काय? तर राजकीय दबावापोटी हे सगळं होतं। महादेव मुंडेचा मर्डर झाला, काय कशामुळे झाला हे अख्ख्या परळीमधला चर्चेचा विषय आणि पोलिसांना माहिती। त्याच्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे। किंबहुना ही सगळी प्रकरणं ही जिल्ह्याच्या बाहेरच काढा। जिल्ह्यातले पोलीस काहीही करणार नाही। जिल्ह्यातले पोलिसांना माहिती आहे की हे सत्तेत आहेत, हे सत्तेत असताना आपला काटा काढतील आणि त्यामुळे कोणी सर्वसामान्य बोलायला धजावत नाही। एसपी स्वतः म्हणाले की स्वतः लक्ष घालतील, ते स्वतः केस मॉनिटर करतायत। त्यामुळे मी त्यांना म्हटलं की आम्हालाही सगळ्यांना रेग्युलर अपडेट्स देत जा, कारण काही मदत किंवा यांना काही संशय वाटत असेल तर त्यांनी मन मोकळेपणे। मला काळजी एकाची वाटते की ह्या भागात लोकांना बोलायला का भीती वाटते, म्हणजे यांच्या मनात भीती वाटते। हे दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एका महिलेला भीती वाटते मन मोकळेपणे बोलण्यासाठी। खरंच आपल्या सगळ्यांचंच अपयश आणि खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।